तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अथर्व परत इतके. आणि तुम्ही जर हा पॉडकास्ट पूर्ण पाहिला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही काही ना काहीतरी शिकसाल. कमेंटमध्ये सांगू शकता मी पॉडकास्ट कसा केला, किंवा तुम्ही अजून पण सांगू शकता इम्प्रूव्हमेंट कशी पाहिजे. आणि हा सोलो पॉडकास्ट आहे, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघून जा. मी जातो आता, बाय. आज मी तुमच्यासोबत अशा गोष्टींवर बोलणार आहे जे आपली जनरेशन, माझी जनरेशन किंवा आपली ही जनरेशन जी आहे ती फेस करते. ते प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमवरती आपण आज डिस्कस करणार आहे. प्रॉब्लेम असा आहे, तरुणांचं आयुष्य, त्यांचं स्वप्न आणि आत्ताची रिॲलिटी नेमकी काय ते आपण पाहणार आहोत. आजच्या या टॉपिकमध्ये एवढीच गोष्ट कव्हर करणार आहे. तरुण मुलांना नेमकं त्यांच्या आयुष्यात फक्त लागणार आहे सक्सेस, प्रेम आणि लोकांकडून भेटणारी रिस्पेक्ट. आणि तुम्ही जर तरुण असाल किंवा तुम्ही एक मुलगा असाल तर आपली ही सोसायटी अशी आहे, जर तुम्ही मुलगा असाल तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी तुम्हाला कमवावंच लागतं. तुम्ही कितीही प्रयत्न केला, फेमिनिझम किंवा असं होईल तसं होईल, इक्वेलिटी नावाची गोष्ट ही मुलांसाठी कधीच नसती. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण ह्या ट्रॅपमधून बाहेर या. पहिलं मुलांना नेमकं हवं असते सक्सेस, त्यांच्यावरती प्रेशर कंटिन्यू असतो. रिॲलिटी अशी, त्यांच्यावरती प्रेशर येतोय, त्यांना प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. जेव्हा मुलगा एक लहान असतो, एक जो फेज असते 8वी 9वी 10वी या वयात असतो मुलगा, त्याला एकदम असं वाटत असतं की आपण काहीतरी चांगलं करणार आहे. आपण जे स्वप्न ठरवलेत, आपण जे स्वप्न पाहिलेत ते स्वप्न मे बी आपण पूर्ण करू शकतो. म्हणजे तो त्या प्रयत्न पण करत असतो बऱ्यापैकी, तो मुलगा किंवा जो XYZ मुलगा आहे तो त्या परीने पण प्रयत्न करत असतो. पण हळूहळू त्याला लक्षात येतं, 11वी आली, 12वी आली, थोडं हार्ट ब्रेक होतं, हे होतं ते होतं, बरेच प्रॉब्लेममध्ये फसतो. मित्रांसोबत इकडं जा तिकडं जा, त्याच्या टाईमपास करतो. एकदा कॉलेज संपलं का मग एक आयुष्यात, कॉलेजमध्ये पण असं होतं, कॉलेज एकदा संपलं, जॉबसाठी गेलं किंवा आर्टिस्ट लाईनमध्ये आला, तिकडं पण एकदा गेला ना का तिथं आपल्याला एक सिच्युएशन अशी मुलासोबत होती. तिथं त्याची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीपेक्षा पण मे बी त्याला ते आवडत नसतं. मुलाचं एक जे नॉर्मल मुलं आहे त्यांची नेचर कसं असते, मी मेहनत करतो आहे, मग मी जर मेहनत केली तर मला सक्सेस भेटेल. पण त्याच्या सक्सेसच्या आणि मेहनतीच्या मध्ये काय काय येतं, त्या जर्नीमध्ये काय काय येतं ते मी सांगतो तुम्हाला. तो मुलगा जातो, त्या एन्व्हायरमेंटमध्ये पोचतो, तिथं त्याला एक असा माणूस भेटतो म्हणजे असतोच त्यांच्या त्या एन्व्हायरमेंटमध्ये एक असा 2 माणसं असतात. त्याच्यातलं एक असतो जो त्या मालकासाठी कायम त्या मालकाच्या मागं असतो, मालक असं तसं, आणि त्याला प्रमोशन पण भेटण्याचा प्रयत्न होतो, म्हणजे होतो, प्रमोशन भेटतं. आणि हा मुलगा याच्या क्वालिटी असून हा बोलू शकत नाही, हा प्रयत्न करतो पण याचं होत नाही. कारण पॉलिटिक्स अशी गोष्ट आहे ना, ती जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर नीट खेळला तर लय भारी काम होईल. पण ती एक लक्षात ठेवायचं, कधी पण पॉलिटिक्स ही प्रत्येक गोष्टीत होत राहते तुमच्यासोबत. त्याच्यामुळं त्या मुलाचं असं काहीतरी आयुष्य चाललेलं असते, खूप प्रयत्न. मग त्याच्यामुळे जर सक्सेस लागत असेल तुम्हाला, तर तुम्ही असं लक्षात ठेवलं पाहिजे. जर तुम्ही आत्ता लहान असाल तर तुमच्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, पॉलिटिक्स ही प्रत्येक गोष्टीत होती. तुम्हाला एकदा पॉलिटिक्स झाली तुमच्यासोबत का तुमचं काम करायची इच्छा मोडते, तुमची जेवढी एनर्जी होती ती एनर्जी वाया जाते. मी पर्सनली आत्ताच्या माझ्यासोबत पॉलिटिक्स होण्याचं कारण कमी होतं, कारण एडिटिंग करतो मी. एडिटिंग ह्या क्षेत्रात त्या काळात म्हणजे मी जेव्हा एडिटिंग शिकायला चालू केली तोपर्यंत कोणच नव्हतं. आणि आत्तापर्यंत सध्या मी ह्या टायमाला जो पॉडकास्ट शूट करतो आहे तो आहे 8 सप्टेंबर. ह्या टायमापर्यंत पण माझ्यासाठी कॉम्पिटिशन सध्या 0 आहे. आमच्या एरियामध्ये कॉम्पिटिशन 0 आहे एडिटिंगसाठी. पण मे बी आता लहान मुलं हळूहळू एक जण वाढायला लागला एडिटिंग, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढू शकते. आता इथून पुढं मग पॉलिटिक्स होऊ शकते. आणि एकदा आपण ज्या सिस्टीममध्ये आलेलो आहे त्या सिस्टीममध्ये जर 2 सेम माणसं आली, 2 सेम क्वालिटीची, 2पेक्षा जास्त सेम क्वालिटीची माणसं आली का पॉलिटिक्स ही होती. त्याच्यामुळे यू नीड टू अवेअर ऑफ दॅट, की लोक तुम्हाला कळून पण देणार नाही, गपचूप बाहेर काढतील. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा, जर पॉलिटिक्स व्हायला लागली त्यांचं उत्तर तुम्ही शांत बसून देऊ शकत नाही, तुमच्या क्वालिटीने देऊ शकत नाही. तुम्हाला पॉलिटिक्स जर झाली तुमच्यासोबत तर तुम्हाला ती तुमच्या राईटसाठी तुम्हाला फाईट करताच आली पाहिजे. कारण तुम्ही जर फाईट नाही केली तर तुम्हाला ही दुनिया अशी आहे ना, जर तुम्ही तुमच्या राईटसाठी फाईट नाही केली भावानं, तुम्हाला कोणी विचारणार, तुम्हाला डायरेक्ट असं बाहेर केलं जाईल. आणि तुम्हाला कळणारसुद्धा नाही तुम्ही बाहेर झालात त्या पॉलिटिक्समध्ये किंवा त्या खेळामध्ये, तुम्ही डायरेक्ट बाहेर झालात. तुम्हाला कधी कळलं माहिती का, जेव्हा तुमची वेळ गेलेली असेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पॉलिटिक्स जर झाली तुमच्यासोबत तर फाईट करायची. तुमच्या राईटसाठी तुम्ही फाईट जर केली तर ती ओके असते. बिनकामाची इकडे तिकडे फाईट करण्यापेक्षा इथं फाईट करा. कारण इथं जी फाईट आहे ती फाईट परत तुम्ही आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही, तुमच्यासोबत पॉलिटिक्स होणार नाही.
पुढे जाऊ आपण. मुलांचं स्ट्रगल जर सांगायचं झालं तर मुलं फोकस नाही होऊ शकत. म्हणजे जे पास्ट ट्रॉमा वगैरे ते मुलांसोबत होत राहते. सोशल मीडिया पण अशी गोष्ट आहे सध्या. जर तुम्ही सोशल मीडियावरती असाल, तुम्ही लहान असाल आणि सोशल मीडिया खूपच जास्त वापरत असाल तर सोडून द्या. सोशल मीडिया अशी गोष्ट आहे ना, तुमचं काम होणार नाही, त्यांचं जे एंगेजमेंट आहे, त्यांना जे लागतं आहे ते भेटतं आहे, पण तुमचं काम होणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर तुम्ही सोशल मीडियाच्या नाद लागले ना तर तुमचे संपायचे चान्स वाढतील. जर तुम्ही प्रोडक्टिव्ह काय करत असाल, तुम्ही काहीतरी क्रिएट करत असाल तर ठीक आहे, मग तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता. पण हे करा ते टाईमपाससाठी जर सोशल मीडिया वापरत असेल तर सोशल मीडिया तुम्हाला वापरायचं टाईम करेल. एकदा सोशल मीडियाच्या तुम्ही हातात गेले, एकदा सोशल मीडियाला समजलं तुम्हाला काय लागतं आहे, ते समजतं त्यांना. 2-4 दिवसात जर तुम्हाला एकदा नवीन तुम्ही यूट्यूबचा तुम्ही कोणता पण चॅनल बनवा किंवा नवीन अकाउंट कुठं पण बनवा सोशल मीडियाला, ते लगेच तुम्हाला ट्रॅक करायला सुरुवात करते. सोशल मीडियावरती विषय असा होता, जर तुम्ही इंस्टाग्राम घ्या, ट्विटर घ्या, फेसबुक घ्या, कोणताही सोशल मीडिया घ्या, ते तुम्हाला पहिला 12 तासात ओळखतात. तुमची क्वालिटी, तुम्हाला कोणता कॉन्टेंट लागतो आहे, तुम्ही किती वेळ एंगेजमेंट राहू शकता. मग ते जास्तीत जास्त. आणि तुम्ही एकटे आहात इथं समोर, फ्रंट एंडला तुम्ही एकटे आहात, पण तिकडं बॅक एंडला तुम्हाला एंगेज ठेवण्यासाठी लाखो लोक कामाला असतात कंपनीत. त्या कंपनीतून तुम्हाला फक्त तुम्ही एंगेज राहावा म्हणून ते काम चालू असतं त्या कंपनीचं. त्यासाठी एक पूर्ण प्रॉपर टीम आहेत, त्याच्यावर सायकोलॉजिस्ट आहे, त्या प्रत्येकाला माहीत असते तुम्हाला काय दिल्यावरती तुम्ही एंगेज राहाल तिथं. त्याच्यामुळे सोशल मीडियापासून थोडंसं लांब राहा. हा जो ट्रॅक जर तुम्ही बाहेर नाही आले तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे सांगतोय आजपासूनच तुम्ही ट्राय करा सोशल मीडियापासून थोडं लांब राहण्याचं. याच्यात अजून एक ट्रॅक काय असतं माहिती का, सक्सेसपर्यंत जाण्याच्या आधीचा मोटिवेशन नावाची एक गोष्ट असते. सक्सेसमध्ये जाता तुम्हाला मध्ये एक लागते, म्हणजे मोटिवेशनसाठी लोक तयार असतात. कोण मोटिवेशन दे मोटिवेशन दे, मी लगेच रेडी होतो, 2-4 दिवस काम करतो, मोटिवेशन गेलं. सक्सेस पाहण्यासाठी म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी मोटिवेशनपेक्षा पण महत्त्वाची गोष्ट असते कन्सिस्टन्सी. तुम्ही एकच गोष्ट करा, कन्सिस्टंटली करा, किंवा तुम्ही एकच गोष्ट करा, अर्धीच करा, पण कन्सिस्टंटली अर्धी करा, तरी तुम्हाला सक्सेस भेटेल. पण जर तुम्ही मोटिवेशनमध्ये आले आणि ती पूर्ण करायचा प्रयत्न केला ना, ती गोष्ट थोडे दिवस चालणार, कॅन्सल. थोडे वेळ चालणार, मोटिवेशन गेलं, थोडं वेळ चालणार, थोडं मोटिवेशन आलं, गेलं. असं केल्यावरती तुमचं काम पण होणार नाही, ती गोष्ट पण होणार नाही, तुमचा वेळ पण वाया जाणार. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं तुमच्या गोष्टींसाठी सेल्फ डिसिप्लिन, दुसऱ्यांनी डिसिप्लिन केलेला वेगळा आणि सेल्फ डिसिप्लिन असलेला वेगळा. जर तुम्ही दररोज 3 वाजताच उठताय तर 3 वाजताच उठलं पाहिजे, हा सेल्फ डिसिप्लिन आहे. आणि हे कोणी बाहेरचं शिकू शकत नाही तुम्हाला. तुम्ही स्वतः यू नीड टू अवेअर ऑफ दॅट, की तुम्हाला स्वतः ती गोष्ट करावी लागेल. सेल्फ डिसिप्लिन अशी गोष्ट आहे, ती लाँग टर्म प्रोसेस आहे. सेल्फ डिसिप्लिन, युअर बॉडी, युअर फिजिक, युअर स्टाईल वगैरे. तुम्ही जेवढ्या गोष्टी करताय, ज्या गोष्टी शॉर्ट टर्म आहे, म्हणजे ज्या लाँग टर्म गोष्टी त्या तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये त्याचा रिझल्ट वर्षभरसुद्धा येत नाही काही वेळेस. अशा गोष्टी जर करत असाल तुम्ही आणि त्याचा रिझल्ट, त्याचा आउटकम 2-4 वर्षांनी असेल, अशा गोष्टी जरी करत असाल तुम्ही, तरी ती गोष्ट एकदम तुम्हाला प्रॉफिटेबल आहे, किंवा तीच गोष्ट तुम्हाला पुढे नेऊ शकते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, त्याच्यामुळे कोणतीच गोष्ट अति करायची नाही. आजचा टॉपिक होता तरुण, त्यांचे स्वप्न आणि रिॲलिटी काय ते सांगत. मी आज तुम्हाला पूर्ण रिॲलिटीपर्यंत टेकवण्याचा प्रयत्न केला आहे, पण हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. आय डोंट नो की हाऊ स्टोरी बिकम, किंवा की स्टोरी म्हणजे मला सिरियसली माहीत नाही की स्टोरी कशी चालते, कुठून कुठपर्यंत बोलायचं असते, टॉपिकमध्ये काय वापरायचं असते किंवा काय. आय एम फर्स्ट टाईम मी सोलो पॉडकास्ट बनवतो आहे, आणि त्याच्यामुळे मग आय डोंट नो की मला आयडिया पण नाही व्हिडिओ कसा झाला आहे किंवा काय झाला आहे, फोकस पण झाला का नाही कॅमेरा माझा, पण तरी आय विल ट्राय माय बेस्ट. ओके. आणि याच्यानंतर आपले पॉडकास्ट येत राहणार आहे, कारण वी हॅव फ्री टाईम नाव. आणि जर तुम्हाला अजून असे काही टॉपिक आठवत असेल की ज्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवावं, तर तुम्ही सजेशन देऊ शकता. खाली कॉमेंट देऊ शकता, किंवा या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे सगळा हा पहिलाच पॉडकास्ट आहे माझा म्हणून शेअर करा, तुमचा भाऊ म्हणून शेअर करा. इथून पुढचा जो पण काळ आहे तुमचा, डिप्रेशनचा असो, हॅपीचा असो, मला मुवमेंट शेअर करा, मी तुमची ती सेलिब्रेशन करणार. किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला DM करू शकता तुम्ही. इंस्टाग्राम ID आहे माझे, इंस्टाग्राम ID खाली डिस्क्रिप्शनला भेटेल. 4-5 ID आहे, तुम्ही ज्या पर्सनल IDला भेटू शकता. सगळ्या ID पर्सनली त्या माझ्या आहेत, स्वतः क्रिएट केलेल्या. तुम्ही कोणता पण IDला मेसेज करा, मी रिप्लाय जरूर देतो. तुम्ही कमेंट करा, त्याच्यावरती पण रिप्लाय करतो. धन्यवाद.
भेटूया पुढल्या पॉडकास्टमध्ये. आपण 10 मिनटं जरी पॉडकास्ट केला आजचा तरी पण भारी आहे माझ्यासाठी. थँक्यू.